नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चेतन नागपुरे. तुमच्या घरी सतत कौटुंबिक वाद होत आहेत का? सततच्या भांडणांमुळे घरातल्या लोकांमध्ये प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे आणि ह्या सगळ्यांसाठी घरातील कुठली एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा तिचा संशयी स्वभाव जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय का? जर असं असेल तर त्या व्यक्तीला PPD म्हणजेच पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार असू शकतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे अनेक पेशंट येतात जे अशा कौटुंबिक तणावाच्या स्ट्रेसफुल वातावरणात राहून सतत डिप्रेशन, मायग्रेन, डोकेदुखी, भयंकर ॲसिडिटी किंवा IBS सारखे आजार घेऊन येतात. या या आजारांसाठी अशा पेशंटनी पूर्वी सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट ट्राय करून बघितलेल्या असतात, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. काही औषधींनी त्यांना अगदी तात्पुरता तर काहींनी थोडाही आराम पडत नाही. एक होमिओपॅथ म्हणून जेव्हा मी अशा पेशंटच्या आजाराच्या अगदी खोलात जातो, त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा अंदाज घेतो, तेव्हा अनेकदा मूळ कारण समोर येतं, ती त्यांच्या घरात असलेली PPD ग्रस्त व्यक्ती. तर आज आपण पाहणार आहोत की घरात अशा व्यक्तींना ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय आहेत आणि होमिओपॅथी उपचारांनी यावर कशी मात करू शकतो. तर मित्रांनो, PPD म्हणजे एक अतिसंशयी मानसिक आजार. यामध्ये व्यक्तीच्या मनात आजूबाजूच्या लोकांबद्दल विनाकारण तीव्र अविश्वास निर्माण झालेला असतो. समोरचा माणूस आपल्याला फसवणार आहे, आपला अपमान करणार आहे, धोका देणार आहे, आपल्या पाठीमागे काहीतरी कट रचतोय अशी पक्की खात्री या पेशंटच्या मनात असते, जरी समोरच्याच्या मनात असं काहीही नसेल तरीही. तर PPD आजाराची लक्षणं काय असतात? साध्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणं. घरात दोन व्यक्ती हळू आवाजात बोलत असतील, कुजबुजत असतील तर त्यांना वाटतं की लोक माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत आहेत. हेतूवर शंका घेणे. जर एखाद्यांनी जवळच्या व्यक्तींनी काहीतरी भेटवस्तू दिली तर ती त्यात आनंद मानण्याऐवजी त्यामागे काही हेतू आहे का, मला कमी दाखवण्यासाठी हिने हे केलं आहे का, असं समजतात. जोडीदारावर टोकाचा संशय घेणे. पती किंवा पत्नी फोनवर बोलत आहेत किंवा ऑफिसमधून यायला वेळ होत आहे, उशीर होत आहे, तर या त्यांच्या कॅरेक्टरवर शंका घेतात. मी बऱ्याच म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये त्या आपल्याला शिळं अन्न देत आहेत, अन्नामध्ये विष मिसळून देत आहे, अशा कंप्लेंट्स ऐकल्यात. एखाद्याच्या घरात, गॅलरीत किंवा एखादी वस्तू खेळणं, निंबू शेजारच्या घरून पडलं किंवा हवेने उडून गेली तर ती व्यक्ती मुद्दाम तंत्रमंत्र करून वाईट हेतूनं आपल्या घरावर संकट येण्यासाठी टाकली असल्याचा संशय मनात बाळगतात. जुने वाद मनात धरणं. अगदी 5-10 वर्षापूर्वी एखाद्याच्या हातून एखादी छोटीशी जरी चूक झाली असेल तरी हे लोक त्यांना कधीच विसरत नाही. तुम्ही कितीही माफी मागा, त्यांच्या मनातील कटुता संपत नाही. टीका सहन न करणे. छोट्याशा सल्ल्याचाही ते स्वतःवर झालेला मोठा हल्ला समजतात आणि अत्यंत आक्रमकपणे किंवा रागाने प्रत्युत्तर देतात. अशा व्यक्तीला घरात कसं सांभाळावं? जर तुमच्या घरात अशी व्यक्ती असेल तर त्यांच्याशी भांडून चालत नाही. त्यांना खूप हुशारीनं हाताळावं लागतं. त्यासाठी काय करावं? नंबर 1, त्यांच्याशी वाद घालू नका. जेव्हा ते कोणावर संशय घेतात तेव्हा त्यांचं कसं चुकतंय हे पुराव्यांसह सिद्ध करायला जाऊ नका. संशयी मन पुराव्यांनी शांत होत नाही. शांतपणे सांगा तुमचा गैरसमज झालाय आणि विषय बदला. नंबर 2, घरी व्यवहार पूर्ण पारदर्शक ठेवा. त्यांच्यासमोर कानात कुजबुजणं किंवा गुप्त गोष्टी करणं पूर्णपणे टाळा. व्यवहार जेवढा स्पष्ट तितका संशय कमी राहील. नंबर 3, जर ती व्यक्ती वाद घालायचा किंवा तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कोणतीही इमोशन्स, भावना न दाखवता एकदम शांतपणे उत्तर द्या आणि तिथून बाजूला व्हा. उदाहरणार्थ, त्यांना शांततेत सांगा की तुमच्याबद्दल त्यांना जे वाटतंय
त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय, पण माझा तसा कुठलाही हेतू नव्हता असं म्हणून हळूच चर्चेचा विषय बदला किंवा कोणतीही कारणं सांगून तिथून शांतपणे निघून जा. ह्याला ग्रे रॉक मेथड ऑफ ॲक्युजेशन म्हणतात. जेव्हा तुम्ही समोरून कोणतीही भावनिक प्रतिक्रिया देत नाही तेव्हा त्यांच्या संशयाला किंवा वादाला खतपाणी मिळत नाही. नंबर 4, होमिओपॅथिक उपचार. पीपीडी हा स्वभाव नाही, तो मेंदूतील विचारांचा एक पॅटर्न आहे. होमिओपॅथीमध्ये अशा रुग्णांच्या मानसिक स्थितीचा सखोल अभ्यास करून काही औषधी दिल्या जातात, ज्यामध्ये हायोसॅमस, लॅकॅसिस, लायकोपोडियम, स्टॅमोनियम ही रुग्णांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि संशयाची भावना नैसर्गिकरित्या आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरतात. मित्रांनो, घरी अशी संशयी व्यक्ती वाईट नसते, ती एका आजाराशी लढत असते. तर आपण या समस्येला राग किंवा चिडचिड न मानता वैद्यकीय दृष्टिकोन म्हणून पाहिलं तर आपण या व्यक्तीलाही मदत करू शकतो आणि अनेक घरं आणि नातेसंबंध तुटण्यापासून वाचू शकतो. तुम्हालाही असा अनुभव आलाय का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सुरक्षित राहा. धन्यवाद.